हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही निगेटिव्ह सेंटेन्सेस इथे बघणार आहोत, म्हणजे नकारार्थी वाक्य. ही जी वाक्य आहेत ती मराठीची वाक्य आहेत, ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहेत. ठीक आहे. आता निगेटिव्ह सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे कर्ता प्लस सहायकारी क्रियापद प्लस नॉट आणि प्लस क्रियापद. ठीक आहे. या स्ट्रक्चरप्रमाणे आपल्याला वाक्य इथे तयार करायचे आहे. आता हे स्ट्रक्चर कसं वापरायचं? पहिलं वाक्य बघा, मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. हे वाक्य आहे. नाही म्हटलंय म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. आता बघा, या वाक्यात हे जे मराठीचं वाक्य आहे ते इंग्रजी मध्ये करताना आपल्याला हे स्ट्रक्चर इथे वापरायचं आहे, म्हणजे हे सूत्र वापरायचं आहे. तर स्ट्रक्चर प्रमाणे सुरुवातीला काय येतो? कर्ता. आता या वाक्यातलं कर्ता कोणता आहे? मी. मी साठी आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो? आय. आता त्यानंतर पुढे काय म्हटले? सहायकारी क्रियापद. सहायकारी क्रियापद कोणतं आहे? आय नंतर कोणतं येणार आहे? ते कॅन. CAN, कॅन. ठीक आहे. आता कॅन नंतर काय येतं? पुढे नॉट. म्हणजे आपण कॅन नॉट हे आपण जॉईन केलेलं आहे, म्हणजे आय कॅनॉट. ठीक आहे. आय कॅनॉट. बघा, आय कॅनॉट ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजे काय? स्वीकारणे. क्रियापद काय आहे? स्वीकारणे, म्हणजे स्वीकारू शकत नाही. स्वीकारणे म्हणजे काय? ऍक्सेप्ट. आय कॅनॉट ऍक्सेप्ट. आणि क्रियापदानंतर उरलेलं वाक्य जसंचे तसं लिहायचं. ही जबाबदारी म्हणजे धिस रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. या पद्धतीने आपण वाक्य तयार करायचे आहे. पुढचं वाक्य बघा, मी त्याला ओळखू शकलो नाही. कर्ता काय आहे? मी. आणि त्यानंतर काय येईल? त्याला ओळखू शकलो नाही. ओळखू शकलो नाही. कुड नॉट. आणि रेकॉग्नाइज हिम. रेकॉग्नाइज म्हणजे काय? ओळखणे. ठीक आहे. आय कॅनॉट रेकॉग्नाइज हिम. हिम म्हणजे त्याला. पुढे, मी उद्या तुमच्याकडे येऊ शकणार नाही. वाक्यातील कर्ता आहे मी. मी साठी काय लिहिणार? आय. आता येऊ शकणार नाही. शकणार नाही म्हणजे भविष्यकाळातील वाक्य झालं, त्यामुळे इथे काय आलं? विल आलं. आय विल. त्यानंतर काय येईल? नॉट बी एबल टू कम टू यू टुमॉरो. आय विल नॉट बी एबल टू कम टू यू टुमॉरो. पुढे बघा, तू वचन मोडायला नको होतं. तू वाक्यातील कर्ता आहे तू साठी लिहिणार आहोत यू. मोडायला नको होतं. शुडंट हॅव. यू शुडंट हॅव. मोडणे म्हणजे काय? ब्रोकन. द प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे वचन. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही. हे वाक्य कसं लिहिणार? त्याला म्हणजे ही. सहायकारी क्रियापदाला कॅन, त्याला पुढे येईल नॉट. ही कॅनॉट. आता बोलणे हे काय झालं? क्रियापद झालं, म्हणजे स्पीक. आणि कशात? इंग्रजीत, म्हणजे इन इंग्लिश. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे काही निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितलेले आहेत, नकारार्थी वाक्य बघितलेले आहेत. मराठीची वाक्य आहेत ती आपण इथे इंग्रजीमध्ये तयार केलेली आहेत. हे स्ट्रक्चर जे आहे तेच वापरून तुम्ही कोणतंही मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये तयार करू शकता. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.